लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकजागर इंडियामध्ये। मी संयुक्ता देशमुख, थेट दिल्लीवरून। संसदेत जे काही वक्तव्य करण्यात आलं होतं ते खासदार दानिश अली यांच्याविषयी चुकीचं ठरवलं जाईल, पण गुन्हा मानला जाणार नाही। अशा प्रकारच्या वक्तव्यांना आक्षेपार्ह मानलं जाईल, पण न्यायालयात गेल्यास ते फेटाळून लावले जाईल। संसदेत केलेली विधाने न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, कारण भारतीय संविधान तसं सांगतं। मात्र संसदेबाहेर जर कोणी अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर न्यायालयात जाईल आणि त्याला चुकीचं व आक्षेपार्ह तर मानलं जाईल, पण गुन्हा ठरवला जाणार नाही। आणि हे मी नाही म्हणत, तर या देशातील मानवाधिकार व प्रतिष्ठेच्या जीवनाच्या अधिकारांना संवैधानिक मान्यता देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे। हा मुद्दा झारखंडमधील बोकारो मधला आहे। हरिनंदन सिंग नावाच्या व्यक्तीने एक आरटीआय दाखल केला होता। त्यावर उत्तर देण्यासाठी सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये तैनात असलेले एक मुस्लिम लिपिक हरिनंदन सिंग त्यांच्या घरी गेले। तिथे त्यांच्यासोबत कथितरित्या गैरवर्तणूक करण्यात आली आणि त्यांना काही आक्षेपार्ह शब्द वापरून हिणवण्यात आलं। यामुळे त्यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली। जिल्हा न्यायालयाने यात कोणताही दिलासा दिला नाही। त्यांनी उच्च न्यायालयात अपील केलं, पण तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही। शेवटी प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं। जस्टिस बी.व्ही. नागरत्ना आणि जस्टिस सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं आणि त्यांनी स्पष्ट केलं की कोणाला मिया टिया किंवा पाकिस्तानी म्हणणं हे चुकीचं आहे, पण तो गुन्हा नाही। आता या देशात भावनांना दुखावणं हा गुन्हा मानला जातो, पण एखाद्याच्या आडनावावरून किंवा धर्मावरून कोणाला लक्ष्य करणं हा गुन्हा नाही का? रमेश बिधुरी यांनी संसदेत केलेलं वक्तव्य गुन्हा ठरत नाही, पण गिरिराज सिंग किंवा इतर नेत्यांनी केलेले वक्तव्य ही गुन्हे नाहीत का? या प्रकरणात भारतीय दंड संहिता IPC 298, 504 आणि 353 या कलमांचा समावेश करण्यात आला होता। कलम 298 धार्मिक भावना दुखवणं, कलम 504 अपमान करणं, कलम 353 सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणं। सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल अचंबित करणारा आहे। सुप्रीम कोर्टाने असा निकाल का दिला? न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आणि मला वैयक्तिकरित्या ती खूप आवडते। जेव्हा त्यांनी म्हटले होते की जर कोणी न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत असेल, जर कोणाला वाटत असेल की ते योग्य नाही, तर न्यायालयाच्या निर्णयावरही टीका केली पाहिजे। चंद्रचूड साहेबांनी ते मुख्य न्यायाधीश असताना एका चर्चासत्रात असे म्हटले होते आणि आम्ही निश्चितच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाशी असहमत आहोत की शेवटी धर्मनिरपेक्ष देशात राहणारा प्रत्येक नागरिक, ज्याला समान नागरिक हक्क आहेत, ज्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ज्याला समानतेचा अधिकार आहे, ज्याला रोजगारात समान अधिकार आहे, ज्याला जगण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाच्याही भावना दुखवत नसेल, तर ते कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, वांशिक भावना दुखवत नसेल, तर सर्वांनाच ते स्वातंत्र्य आहे। मग भावना दुखवणारी विधाने, एखाद्याला मिया टिया म्हणणे, एखाद्याला पाकिस्तानी म्हणणे यासाठी शिक्षेची तरतूद असू शकत नाही का? एखाद्या व्यक्तीला यासाठी दंड होऊ शकत नाही का? शेवटी लोक असे कसे बोलतात आणि त्यातून सुटतातही। जस्टिस चंद्रचूड यांनी पूर्वी म्हटले होते की न्यायालयाच्या निर्णयावर टीका होऊ शकते आणि लोकांनी असहमती दर्शवावी, त्यामुळे या निर्णयाशी मी असहमत आहे। भारतीय नागरिकांना समान अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जर ही अभिव्यक्ती दुसऱ्याच्या भावना दुखवते तर त्यावर कारवाई होऊ शकते। मग कोणाला मिया टिया किंवा पाकिस्तानी म्हणणं यासाठी काही शिक्षा नाही का? काही दिवसांपूर्वी एक तथाकथित कवीने वक्तव्य केलं होतं, काही लोक त्यांच्या घराचं नाव रामायण ठेवतात, पण त्यांची मुलं कोणाशी लग्न करतात। हे वक्तव्य सांप्रदायिक द्वेष पसरवणारे नाही का?
मुस्लिम बहुल भागांना पाकिस्तानी मोहल्ला म्हणणं योग्य आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत जिंकल्यास मुस्लिमांच्या घरासमोर जाऊन फटाके फोडणं योग्य आहे का? सुप्रीम कोर्टाने या निकालाचा मोठा विचार केला असता तर या प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालता आला असता. 2015 मध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यकाळात सरकारने शिफारस केली होती की ईशान्य भारतातील महिलांना अपमानित करणाऱ्या विशिष्ट शब्दाचा वापर करणाऱ्यांना 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. मग मुस्लिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या मिया, टिया किंवा पाकिस्तानी शब्दावर असं कठोर धोरण का नाही? गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजाला लक्ष्य करणारी विधाने मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कधी मशिदीखाली मंदिर शोधलं जातं, कधी काही वेगळं केलं जातं. धर्माच्या आधारावर द्वेष पसरवला जात आहे आणि हे सर्व सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली सुरू आहे. 2019च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ म्हणाले होते की इरफान अन्सारी जिंकला तर राम मंदिर कसं बनेल, असा प्रचार करण्याची काय गरज? 2019च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ म्हणाले होते की अली आणि बजरंगबलीची लढाई आहे. पैगंबर आणि देवता एकमेकांविरुद्ध लढतात का? का लढतील? संसदेत रमेश बिदुडी यांनी खासदार दानिश अली यांना आतंकवादी म्हटलं. हे वक्तव्य संसदेत झालं म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, पण बाहेर झालं असतं तरीही कारवाई झाली असती का? कुठल्याही धार्मिक, जातीय आणि वंशीय द्वेषातून दिलेलं वक्तव्य चुकीचं आहे, पण सुप्रीम कोर्टाने याला गुन्हा मानलं नाही. इव्हटिझिंग, स्त्री शोषण, घूरणं याला गुन्हा मानलं जातं, पण कोणाला मिया, टिया किंवा पाकिस्तानी म्हणणं गुन्हा नाही. 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं होतं की न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार क्रिया प्रतिक्रिया होत असते. हे वक्तव्य चुकीचं आहे, पण गुन्हा नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये एक केंद्रीय मंत्र्याने रामजादे आणि असा आक्षेपार्ह शब्द प्रयोग केला होता. अनुराग ठाकूर यांनी देश के गद्दारों को अशा घोषणा दिल्या होत्या. भारतासारख्या देशात जिथे वसुदैव कुटुंबकम आणि सर्वे भवतु सुखीन यासारख्या संस्कृती आहे, तिथे अशा प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अपेक्षा नव्हती. मला या निर्णयाशी पूर्ण असहमती आहे. न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे आणि मी हा अधिकार वापरते आहे. येत्या काळात भारतीय समाज कुठल्या दिशेने जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे. जे चालू आहे आणि हजारो वर्षाच्या वसुदैव कुटुंबकम, सर्वे भवतु सुखान, सर्वे सन्तु निरामय ही संस्कृती कोणत्या स्वरूपात पुन्हा स्थापित होते हे पाहणे मनोरंजक असेल आणि ती पुन्हा स्थापित होईल अशी आशा आहे. पण जेव्हा विष पसरते तेव्हा द्वेषाचा पाया रचला जातो, तेव्हा तो पाया संपण्यासाठी थोडा वेळ लागतो. जर निर्णय थोडा कठोर असता तर तो वेळेपूर्वी संपला असता, परंतु जर त्याचा कालावधी थोडा वाढवला गेला तर आश्चर्यचकित होऊ नका. आजच्यासाठी एवढंच. मी संयुक्ता देशमुख, लोकजागर इंडियासाठी थेट दिल्लीवरून. नमस्कार. आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. एक नया इतिहास लिखेंगे.